नमस्कार माझा यूट्यूब फॅमिलीला. कारण मी एक व्हिडिओ बनवते, गाण्याचे व्हिडिओ टाकले तर कॉमेडीचे याला यूज येतात, कॉमेडीचे टाकले तर गाण्याचे याला यूज येतात. दोन्हीला चांगले टाकले, दोन्हीलाही यूज येत नाही. कोणी बघत नाही, लाईक करत नाही, काय नाही. नेमकं करावं तर काय करावं. आता ते कधी होईल? माझा वॉच टाईम पूर्ण 4000 घंटे आणि ह्याचं किती 1000 सबस्क्रायबर. अवघड दिसायले. मग हे तो कामधंदा सोडून डोकं घालावं लागेल त्याच्यामध्ये माणसाला. काम सुधरणं, धंदा सुधरणं, काय नाही. कवाय बी घेतला मोबाईल करायचा चेक, घेतला मोबाईल करायचा चेक. डोकंच काम करीना. सकाळी उठलं की मोबाईल हातात, उशालाच ठेवा लागायला ती मोबाईल. आलं का नाही, कोणी पाहिलं का नाही, कोणी पाहिलं का नाही. अवघड आहे बाई. याचं माणूस पागल होतं यानं. व्हिडिओ करायचे म्हणलं ना, सोपी गोष्ट नाही. मला आता कळायले. व्हिडिओ करणाऱ्याला दुसरे कोणी काही म्हणते, त्याला काय घेतला मोबाईल की टाकला, तसं नाही. ते लय डोक्याच्या वरून गेलेलं काम आहे. त्याच्यामुळं ज्याला करता येते त्यानंच त्याच्यामध्ये उतरायचं. नाहीतर आमच्यासारख्याची गोष्टच नाही. ते मोबाईलची व्हिडिओ करण्यामध्ये मजाच नाही. बाय 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 बाय, पागल होऊन जाते माणूस. काम सुधरणच झालंय त्या मोबाईलनं माणसाला. कमाली ज्या बाया करतात ना, त्या नटून थटून इकडं तिकडं फिरून हे करून, तर त्या बायाला ना खरंच माझा सलूट आहे. लई मेहनत आहे त्या बायाची. त्याच्या मागं व्हिडिओ करण्यामागं खूप मेहनत आहे. आता तुम्ही ठरविलंय मी व्हिडिओ करो अगर नाही करू, माझा व्हिडिओ कोणी पाहो अगर नाही पाहो, पण मी ना ज्याचे व्हिडिओ पाहिले त्याला लाईक करणारे, सबस्क्राईब करणारे. कारण ना खूप अवघड काम आहे. सोपं नाहीच, काहीच सोपं नाही बाई. लय वाटायचं अगोदर घेतला मोबाईल की नुसते गाणे म्हणायचे, वटा हलवायचे, पण नाही. कोणी पाहतच नाही. चांगलं केलं तर पाहते, नाही तर कोणीच पाहत नाही त्याला. लय अवघड आहे असं. आता झोपले होते, झोपेतून उठून आले मोबाईल घेऊन, म्हणलं चला काहीतरी येडं बोलावं आणि एखादा व्हिडिओ सोडावा. म्हणून इकडं येडं काहीतरी बोलते आणि एखादा व्हिडिओ सोडते. कव्हा माणूस फेमस होईल, कव्हा ते 1000 सबस्क्राईब होते, कव्हा ते कितीतरी यूज होत्या, आणि कव्हा 4 घंटे वॉच टाईम पूर्ण होईल.